नमस्कार, मिलरी टाइम टीव्ही महाराष्ट्राच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक घडामोडींवर। भाजप आणि सेनेत प्रचार सभातून एकमेकांवर टोलेबाजी, 25 वर्ष मैत्री कशी केल्याचं लोकांसमोर प्रश्न। मात्र नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या श्रद्धेपोटी सेनेविषयी बोलणं टाळलं। भाजपच्या प्रचार सभातून गडकरींची राष्ट्रवादीवर टीका, सिंधुदुर्ग येथे सभा संपन्न। आणि उद्धव ठाकरे सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवून देणार आणि विद्यार्थ्यांना टॅब वाटणार, प्रचार सभांमध्ये आश्वासन। आता वळूया सविस्तर वृत्ताकडे। मुख्य नेत्यांच्या प्रचारामुळे आता खऱ्या अर्थानं राजकारण तापलंय। या विधानसभेला काहीतरी ऐतिहासिक घटना सर्वांच्या समोर येईल। युती आणि आघाडी तुटल्यामुळे यंदाच्या निवडणुकांवर सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। गेल्या 25 वर्षाची युती तुटल्यामुळे सख्खे भाऊ भांडतात त्याप्रमाणे उद्धव आणि देवेंद्र फडणवीस भांडतायत, एकमेकांवर टोलेबाजी करत आपापल्या सभा गाजवतायत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरून आता शिवसेना भाजपमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे। कारण शिवजयंतीच्या नावावर खंडणी वसूल करणारे शिवरायांचे वारसदार कसे, अशी खरमरीत टीका काल भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर केली आहे। त्याला शिवसेनेनेही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, जर शिवसेना खंडणी गोळा करत होती तर मग भाजप 25 वर्ष या खंडणीत वाटेकरी होता काय, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केलाय। युती तुटल्याच्या दिवसापासून सेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहे। दरम्यान शिवाजी महाराज हे कोणाचे प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला काल टोला लगावलाय। तर विधानसभेच्या तोंडावर भाजपला शिवाजींची आठवण कशी आली असं म्हणत सेनेनं काही दिवसांपूर्वी भाजपवर निशाणा साधला होता, त्याला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। सिंधुदुर्ग येथे काल बीजेपीचे उमेदवार राजन तेली व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या निवडणुकी प्रचारानिमित्त केंद्रीय वाहतूक, बंदर व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेचं सावंतवाडी व कणकवली येथे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेते मंडळींवर कडकडून टीका केली। सिंधुदुर्गात केंद्रीय वाहतूक, बंदर व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी यांची सावंतवाडी व कणकवली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजन तेली व माजी आमदार प्रमोद जठार यांच्या प्रचारानिमित्त प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नितीन गडकरी यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यावर जोरदार टीका केली। ना जात पर ना बात पर सोनिया शरद पवार की बात पर मुहर लगेगी हाथ पर गया। इकडे जनरेटरवर चालू आहे कार्यक्रम। जनरेटर, इन्व्हर्टर आणि मोमबत्तीच्या कारखान्यांना प्रोत्साहन दिलं सरकारने, यांच्या कारखाने जोरात चालू आहे। एक काळ महाराष्ट्रामध्ये वीज सरप्लस होती, आज महाराष्ट्रामध्ये लोड शेडिंग सुरू आहे। की ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे। ही महाराष्ट्राची निवडणूक शेतकरी, शेतमजूर, दलित, पीडित, शोषित समाजाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो आहे। आम्ही नवीन नवीन गोष्टी करायला घेतलेल्या आहेत। मी आरटीओ बंद करणार आहे। आता तुम्हाला लायसन्स पाहिजे असेल, परमिट पाहिजे असेल तर ऑनलाईनवर मिळेल। ड्रायव्हिंग लायसन्स कॉम्प्युटराइज होईल, फिटनेस सर्टिफिकेट मिळेल। आता कुठेही पण कोणाला पांढऱ्या कपड्यातले पोलीस दिसणार नाही, कोणाला अडवून पैसे मागणार नाही, हे सगळं बंद होणार। मंत्र्यांनी जरी ट्रॅफिक सिग्नल ओलांडला तरी फोटो निघेल आणि 24 तासाच्या त्याला देखील दंड झाल्याशिवाय राहणार। नितीन गडकरी यांचा सिंधुदुर्गात प्रथमच दौरा होता। यावेळी नितीन गडकरी म्हणाले, आम्हाला जातीवाद कमी करायचा आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी जातीय वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करतायत। आम्हाला जातीयवाद नष्ट करायचा, अस्पृश्यता, छुवाछूत, जातीयवाद, सांप्रदायिकता या समाजातून पूर्ण नाहीशी करून समता आणि समानता, समान न्याय आणि आर्थिक न्याय आणि सामाजिक न्यायाच्या आधारावर समाजाची निर्मिती करायची। पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ जातीवादात आणि सांप्रदायिकतेत जहर काढलं। निवडणूक जिंकण्याकरता लोकांना भडकवण्याचं काम केलं। भाडोत्री पात्र ज्याप्रमाणे नाटक कंपनीत काम करतात त्याप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोक भाडोत्री असून भाषण ठोकतात, असंही ते यावेळी म्हणाले। आणि जसं नाटक कंपनीमध्ये 1000 रुपये दिलं की ते भाडोत्री पात्र जसं डायलॉग फेकतं,
तसं हे तुमच्याकडे येऊन भाषण देतील. बाबासाहेबचे एक्सपर्ट तयार केले, सगळं खातं आता कॉम्प्युटराइज होणार आहे आणि म्हणून आम्हाला भ्रष्टाचार मुक्त, सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली हिंदुस्थान बनवायचं आहे. मी 100 दिवसात 40,000 कोटी रुपयाची कामं महाराष्ट्रात, देहू पासून तर पंढरपूर पर्यंत, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत 5,000 कोटी रुपयाचे रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे 4 लेन मंजूर केले. सोलापूर ते गुलबर्गा, गंगापूर 4 लेन कॉन्क्रीट 4,000 कोटी रुपये मंजूर केले. बुटीबोरी नागपूर पासून तर रत्नागिरी पर्यंत, कोल्हापूर येणारा रस्ता तो, हा सगळा रस्ता सांगली पासून तिकडे सोलापूर, तुळजापूर, नांदेड, यवतमाळ आणि बुटीबोरी असा पूर्ण रस्ता 8,000 कोटी रुपयाचा 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड मंजूर केला. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने 70,000 कोटी रुपये खर्च करून सिंचन कामासाठी लावलेत, पण महाराष्ट्रात सिंचनाची कामे कुठे झाली असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला आहे. 3 लाख कोटींचं कर्ज, विकास शून्य, सिंचनासाठी 70,000 कोटी रुपये, सिंचन शून्य, मग कोणाचा विकास झाला असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीला केला आहे. 70,000 कोटी रुपये सिंचनावर खर्च झाले. 70,000 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रामध्ये सिंचन कुठे झाला हा शोधण्याचा मुद्दा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने जी श्वेतपत्रिका काढली, त्या पत्रिकेमध्ये त्या सरकारने तसं सांगितलेलं आहे की 70,000 कोटी रुपये खर्च करून फक्त 0.01% सिंचन झालेलं आहे. 3 लाख कोटीचं कर्ज, विकास शून्य. 70,000 कोटी रुपयाचं कर्ज, सिंचन शून्य. मग हा पैसा गेला कुठे? गरिबी कुणाची हटली? पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे प्रधानमंत्री झाले ते मला आम्ही गरिबी हटवू. त्यांनी जो उभा राहिलो तो जिंकून येण्यासाठी उभा राहिलो, तुमचा आशीर्वाद आम्हाला. आणि आज साहेब परिस्थिती अशी आहे, या भागातले आमदार जे होते आता शिवसेनेत गेलेत, ते कधीही कुठे 5 वर्षात फिरकलेले नाहीत. चतुर्थी सणाला कुठेतरी अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो साखर पाठवण्याचं काम त्यांनी केलंय. आणि म्हणून मी जनतेला प्रश्न विचारलेला आहे की अर्धा किलो साखर 5 वर्षातून एकदा पाहिजे की तुमच्यामध्ये कायमस्वरूपी राहणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, हे तुम्ही अटकाईन ठरवायचं आहे आणि ते ठरवाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आज मिशन विधानसभेमध्ये आपल्यासोबत आहेत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार हनुमंत जगदाळे. यांच्याशी बातचीत केली आमचे मुंबईचे प्रतिनिधी दिनेश शुक्ला यांनी. ये विधानसभा चुनाव मैंने 40 साल में जितना चुनाव देखा उसमें से ये विधानसभा का चुनाव एक अलग टाइप का मुझे लग रहा है। यहाँ पर अभी बीती हुई लोकसभा का टाइम जो जिस ढंग से चुनाव लड़ा गया वो ढंग यहाँ पर अभी मुझे लगता नहीं। और खास करके ओला माजोड़ा विधानसभा का अंदर जो 5 कैंडिडेट हैं, जहाँ पर बीजेपी है, कांग्रेस है, शिवसेना है, मनसे है और मैं खुद एनसीपी का तरफ से हूँ, यहाँ के कैंडिडेट, यहाँ की जनता और गई 5 साल में जो यहाँ पर थे आमदार करके थे, उन्होंने किया हुआ लोगों के साथ किया हुआ काम और लोगों के साथ रखा हुआ रिलेशन, ये दोनों बात सामने रखेगा तो मुझे लगता है ये चुनाव मेरिट पे ओला मजोड़ा में होगा। और अच्छा आदमी जो होगा, जो काम करने वाला आदमी है, सबको साथ में लेने वाला है, धर्मनिरपेक्ष वाला आदमी है, ऐसा आदमी को लोग चुन के देंगे, ऐसा मुझे लगता है। नहीं, आपका ध्यान में खाली कांग्रेस और एनसीपी की युति टूटी है ऐसा लगता है, लेकिन बीजेपी शिवसेना कहाँ साथ में है? सेना को भी वोट बीजेपी का था और वो जो ओला माजोड़ा में जो भाईंदर परिसर आता है वहां पे 11-12 कारपोरेटर बीजेपी के हैं, तो वहां भी मत का विभाजन हो रहा है। तो दोनों चारों बाजू में मत का विभाजन हो रहा है, तो उसमें यही रहेगा कि 5 कैंडिडेट में लोग जानते हैं, लोग की सोच है और सोच का हिसाब से जो अच्छा कैंडिडेट है, सबको साथ में लेके जाने वाला कैंडिडेट है, उनको ही चुनने वाले लोग। जीतने के बाद
यहाँ पर रोड का मामला है, पानी का मामला है, सीनियर सिटीजन को गार्डन नहीं वो मामला है, मेट्रो का सबसे ज्यादा बड़ा इशू है कि कनेक्टिविटी भाईंदर और मतलब थाना के लिए कनेक्टिविटी बहुत जरूरी है। बहुत सारे ब्रिजेस है, फॉरेस्ट की जगह पे अपन कुछ और गवर्नमेंट का तरफ से कुछ कर सकते हैं, वो करने की चीज है। दोनों सिटी के अंदर टीएमटी और जो बसेस की व्यवस्था है, जो सामान्य नागरिक के लिए काम में आते हैं, वो बसेस की कमी है, वो चीज सब में मैं ध्यान देने वाला हूँ। मात्र दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेबांच्या पश्चात ही पहिलीच विधानसभा असल्या कारणाने त्यांच्या श्रद्धेपोटी शिवसेनेवर कदापिही टीका करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। यावरून नरेंद्र मोदी यांचा विचारशक्ती स्पष्ट झाली आहे। तर त्यांनी कोल्हापुरातील सभेत माजी आघाडीवर जोरदार टीका केली। बाळासाहेबांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक आहे, त्यांच्यावरील श्रद्धेपोटी मी शिवसेनेवर कदापिही टीका करणार नाही अशी भावनिक साद घालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब आणि शिवसेनेबाबत मौन सोडलं। ते आज सांगलीत तासगाव येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते। पुढे बोलताना मोदी म्हणाले, बाळासाहेबांच्या संकल्प शक्तीचा मी आदर करतो, त्यांच्या पश्चात शिवसेनेवर कधीच काहीही बोलणार नाही। आज माध्यमातील बातम्या वाचून मला खूप वाईट वाटतंय। मोदी शिवसेनेवर टीका का करत नाहीत, पण मी सांगतो बाळासाहेबांच्या पश्चात विधानसभेची ही पहिलीच निवडणूक आहे। बाळासाहेबांबद्दल मला आदर आहे, त्यांनी शिवसेना घडवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे। देशभरातील अनेक लोकांची टीका त्यांनी सहन केली आहे, त्यामुळे त्यांच्या आदरापोटी मी त्यांच्यावर किंवा शिवसेनेवर चकार शब्दही काढणार नाही अशा शब्दात मोदींनी शिवसेनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। यानंतर कोल्हापुरात आपल्या सभेमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं अस्तित्व भिंगानं शोधायला लागेल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे। भाजपाला स्पष्ट बहुमतानं विजयी करण्याचं आव्हान देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी जनतेला केलंय। तसंच पराभवाच्या भीतीने शरद पवार राज्यसभेत जाऊन बसल्याचा टोला मोदींनी राष्ट्रवादीला लगावलाय। पुढे बोलताना मोदी म्हणाले, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरातील पर्यटन, महालक्ष्मी मंदिर या सर्व गोष्टींचा उल्लेख भाषणात करत मोदींनी कोल्हापूरकरांना भाजपला मत देण्याचं भावनिक आवाहन केलंय। तसंच देशाला पुढे चालण्यासाठी कोल्हापुरी चप्पलची गरज आहे। महाराष्ट्र पुढे चालला तरच देश पुढे चालेल असंही मोदी यावेळी म्हणाले। जळगावात सध्या समाजवादी पक्षाने चांगलं वर्चस्व मिळवलंय। या विधानसभा मतदारसंघात बऱ्याच वर्षापासून सुरेश जैन हे आमदार होते। या दृष्टीने समाजवादी पक्षाचे उमेदवार इब्राहिम पटेल यांच्याशी चर्चा केली आहे आमचे जळगावचे प्रतिनिधी हकीम देशमुख यांनी। मुझे आप ये बताइए, जलगांव महानगर पालिका में आप 2 बार चुनाव जीते, एक बार आप विपक्ष के नेता भी रहे, ये विधानसभा चुनाव लड़ने की उस समय क्यों नहीं सोची? देखिए, उस समय जलगांव या महाराष्ट्र में जो हिंदुत्व वाली पार्टियां थी वो आपस में मिली हुई थी, यानी जैसा कि बीजेपी है, शिवसेना है, इनका कोलैबोरेशन था। उसी तरह राष्ट्रवादी और कांग्रेस की युति थी। उसी माध्यम से जो अल्पसंख्यक समाज है लड़ने की स्थिति में नहीं था, और आज अब की बार ये अलग अलग पार्टियां आपस में लड़ रही है। इसी वजह से हमको अल्पसंख्यक समाज को इनसे लड़ने का एक मौका मिला। जलगांव में 35 साल से सुरेश दादा जैन विधानसभा का चुनाव जीतते आए हैं। इस बार भी वो विधानसभा चुनाव में खड़े हुए हैं। आपकी रणनीति क्या रही? देखिए, जलगांव विधानसभा मतदार संघ में अगर जातीय वोट को गिनती किया जाए तो अल्पसंख्यक समाज की वोट सबसे ज्यादा है। हम बहुसंख्यक होकर भी आज दिन तक के ऐसे शख्स को चुन के ला रहे थे जिसने जलगांव का विकास के नाम पर जलगांव को धोखा दिया। जलगांव को आज इंडस्ट्री एरिया को देखो कि उद्योग धंधे आज बंद हो चुके हैं। औद्योगिक नगरी का दर्जा उद्योग नगरी को मिलना चाहिए था, वो आज उन हक से महरूम है। आज जलगांव के सड़कों को देखो कि चलना मुहाल हो गया है। आज जलगांव का जो कर्जे का डोंगर है वो 450 करोड़ से बढ़कर 650 करोड़ रुपए हो चुका है, और उसके बाद में जो कर्मचारी है उनकी पगार तक हो नहीं रही है। आज जलगांव में टैक्सेस ज्यादा होने के बावजूद, एलपीडी होने के बावजूद ये किसी काम के या हफ्ता भरने के भी एक उत्पन्न शोध पैदा कर नहीं सके। और जो है वो आज भी जो कॉम्प्लेक्स इन्होंने बनाए
डीआरडी में इसकी केस चल रही है। सुरेश दादा आप जानते हैं कि सभी उसी घरकुल योजना के माध्यम से, जो जलगांव शहर घरकुल योजना में कर्जे के पहाड़ के नीचे गया, उसी के केस में आज दादा 2 साल से अंदर है। और जो आज शख्स अंदर है, बाहर चुन के आने के बाद में क्या करेंगे? जब आप अंदर बाहर थे तो इतना कर्ज कर दिया, अब अंदर होने के बावजूद विकास का अगर नारा बोले तो एक झूठा नारा लगता है। जलगांव शहर में विकास की बहुत सारी समस्या है, वो पेंडिंग पड़ी हुई है, तो इस विकास को लेकर आप क्या बात करेंगे? जलगांव के जो रोड है, इंडस्ट्री जोन है, हम जलगांव के विकास के लिए शासन से लड़के जितनी भी तरीके की जो निधि है, अल्पसंख्यक के लिए जो योजनाएं लागू सरकार करती है, उसको जलगांव में लाने की पुरजोर कोशिश करेंगे और जलगांव को एक नया रूप देने की इंशाल्लाह कोशिश करेंगे। और इंडस्ट्री जोन जो है, कल तक के जलगांव शहर एक स्वर्ण नगरी के नाम से जाना जाता था, दाल नगरी के नाम से जाना जाता था, आज सिर्फ चटाई नगरी रह चुका है। और बड़े बड़े जितने उद्योग है ये स्थलांतर हो रहे, पलायन कर रहे हैं। तो हम उद्योग को और रोजगार, जो नौजवान जो बेरोजगार घूम रहे हैं, उनके लिए हम उद्योग धंधे की इंशाल्लाह बड़े उद्योग को लाने की जलगांव में और उनको औद्योगिक नगरी का दर्जा दिलाने के लिए भरपूर पुरजोर कोशिश करेंगे। ये थे इब्राहिम पटेल, जिन्होंने बहुत सारी बातों पर रोशनी डाली है। इस चर्चा को हम यही विराम देते हैं। आप देखते रहिए टाइम टीवी महाराष्ट्र। सर्वत्र प्रचार सभांना जोर आला असतानाच आज सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अकोला येथील RDG कॉलेजात सभा संपन्न केली। यांनी माझी आघाडीवर शेरेबाजी करत सभेला उपस्थित शेतकऱ्यांना सल्ला आणि सत्ता आल्यावर शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय। यावेळी एका विद्यार्थ्याला टॅब देऊन सत्ता आल्यावर इयत्ता 8वी 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं। यावेळी उद्धव ठाकरे बोलताना म्हणालेत, संपूर्ण शेतकऱ्यांना जे मी तुम्हाला सांगतोय ते मेडिसिन म्हणजे मुंबईतला तज्ञ लोक, तिथे डॉक्टर लोक जसा सल्ला देतात, तसं तुम्हाला सुद्धा शेतकऱ्यांना त्या इंद्रधनुष्याचे जे मी काही केंद्र करणार आहे, त्या केंद्रातून शेतकऱ्यांना सुद्धा शेतीविषयक सल्ला मिळेल। माझ्यावरती संकट काय आलेले, तू काय केलं पाहिजे, तुझी शेती कोणती आहे, मातीचा कस कसा आहे, मातीचा कस तपासला जाईल, कोणतं पीक तिकडे येईल आणि पीक घेतलं का तू बरा आणि मी बरा नाही, या पिकाला बाजार भाव कसा मिळेल, बाजारपेठ कशी मिळेल, हे सुद्धा आपलं सरकार जबाबदारी त्याची घेईल। आपलं सरकार जबाबदारी घेईल। याच्यात काय नुसतं बियाणं वाटायचं, खत वाटायचं, तिकडे खताचं सुद्धा काय खतामध्ये असतं, बियाण्यामध्ये सुद्धा काय असतं मला माहित नाही। पण वर्षानुवर्ष काल कोणतरी मला विचारलं की तुम्ही जे म्हणता की शेतकऱ्याला कर्जमाफी, म्हटलं थांबा जरा, कर्जमाफी नाही, माझा शेतकरी हा चोर दरोडेखोर डाकून नाही, तो माझा शेतकरी आहे, माझा अन्नदाता आहे। माफी गुन्हेगार देतात, मला कर्जमुक्ती पाहिजे। ते म्हणाले कर्जमुक्ती हा इलाज आहे का? म्हटलं नसेल इलाज, पण हा प्रथमोपचार आहे। आज एकदा दोनदा तीनदा पहिल्यांदा जमीन गहाण टाकली, मग पत्नीचे दागिने गहाण टाकले, मग बैल गहाण टाकले, शेवटी स्वतःला गहाण टाकायचं बाकी ठेवतो तो शेतकरी। आणि बैल नसले तर तरी आपल्या पत्नीला किंवा स्वतःला घेऊन त्याला नांगर ओढावं लागतो। ही महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे, मला माहिती आहे। आणि कर्ज घेताना सुद्धा अजूनही सावकारी कशी संपलेली नाहीये। बँक जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा केसकर यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रामचंद्र कुडाळकर यांनी। सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी जोमानं सुरू झाली आहे। या निवडणुकीच्या रणधुमाळीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ज्यांनी गोवा मुक्तीसाठी बेळगाव लढ्यात मोलाची कामगिरी बजावली असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी मोलाचं कार्य करणारे व संघाचे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांच्याशी सिंधुदुर्गचे रिपोर्टर रामचंद्र कुडाळकर यांनी संवाद साधलाय। या मतदारसंघामध्ये अस्तित्व ठेवण्यासाठी आणि स्थानिकांना प्राधान्य मिळवण्यासाठी सर्व राजकीय पक्षामध्ये चांगलं काम करून आपले अस्तित्व निर्माण करणारे सक्षम उमेदवार विधानसभा लढवण्याचे असताना सुद्धा ह्या विधानसभा मतदारसंघाच्या बाहेरच्या लोकांनी चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला उत्तर देण्यासाठी दुर्दैवाने कोणीही धडधड नव्हते। आणि म्हणून मी एक निर्णय घेतला, कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्ही जिवंत आहात, आम्ही जिवंत कार्यकर्ते मिळले आहोत
तरी हे आव्हान आपण स्वीकारूया. तुम्ही निवडणुकीची घोषणा करा. हे लक्षात घेऊन मी या टीका करणाऱ्या संस्थांच्या कार्यकर्त्यावरती आणि उमेदवारांवरती, विविध राजकीय पक्षाच्या लोकांवरती, काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती जेव्हा असा भडीमार बाहेरून केला जातो तरी त्यांचं संरक्षण करणं, सावंतवाडीची अस्मिता जपणं, या विधानसभा मतदारसंघाची अस्मिता जपणं हे आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याचं कर्तव्य लक्षात घेऊन मी ज्यावेळी त्यांना जाहीर आव्हान दिलं की कोणी असेल त्यांनी या मतदारसंघामध्ये यावं. या मतदारसंघामध्ये आम्ही सर्व पक्षातले प्रामाणिक कार्यकर्ते जिवंत असून लढण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. आम्ही स्वच्छ चारित्र्याने निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं आवाहन केलं आणि त्या दृष्टिकोनातून मी निवडणुकीचा उमेदवारीचा फॉर्म सुद्धा दाखल केला, अपक्ष म्हणून फॉर्म दाखल केला. आणि त्याचवेळी मी काँग्रेस पक्षामध्ये असल्यामुळे काँग्रेस पक्षाचं नेतृत्व, या जिल्ह्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व माझी दखल घेईल, माझ्या कार्याची पोचपावती म्हणून अखेरच्या क्षणाला मला उमेदवारी देईल आणि जे या ठिकाणची बुद्धिवादी आणि चारित्र्य संपन्न मंडळी जी काँग्रेस पक्षातून लढलेली आहे त्यांच्या पंक्तीला मला जाऊन बसण्याची संधी मिळेल या भावनेनं मी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळेल याची मी वाट पाहत होतो. पण दुर्दैवानं काँग्रेस पक्षानं माझी दखल घेतली नाही, माझ्यावरती अन्याय केला आणि हा अन्याय करून इथल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी दिली आणि मग मी भरलेली उमेदवारी ही माझी तशीच राहिलेली आहे. या उमेदवारीचा विचार करता जो माझा पहिला मुद्दा होता की स्थानिकांना उमेदवारी सर्व पक्षातल्या लोकांनी द्यावी, तो मुद्दा माझा यशस्वी झाला आणि या भागातून विधानसभेच्या मतदारसंघातून आज 4 स्थानिक उमेदवार वेगवेगळ्या पक्षाच्या तिकिटा उमेदवारीवरती उभे राहिलेले आहेत. या ठिकाणी याच मुद्द्यावरती माझा पहिला विजय झालेला आहे आणि म्हणून मी आज या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेतृत्वावरती न बोलता माझ्यावर झालेला अन्याय आणि मी जे उचललेलं पाऊल या संस्थांची अस्मिता टिकवण्यासाठी त्याच्यामध्ये आलेलं मला यश, हे पाऊल आजच्या ह्या घडीला निवडणुकीच्या या माध्यमातून व्यापारीकरण जे चाललेलं आहे, जे घोडेबाजार चाललेले आहे, मतदारांना आमिषे दाखवण्याचे सगळे प्रकार चाललेले आहेत, यापासून मुक्त करण्यासाठी ह्या उमेदवारांना आणि परावृत्त करण्यासाठी आणि मुक्त असते आणि मोकळ्या वातावरणामध्ये, शांततेच्या वातावरणामध्ये ही निवडणूक व्हावी ही भावना मनामध्ये असल्यामुळे मी जर निवडणुकीमध्ये आता गुरफटून राहिलो वैयक्तिक तर ते साध्य मला होणार नाही. समाज सुधारण्याचं जे माझं प्रामुख्याचं काम आहे त्याला थोडी खीळ बसेल आणि निवडणूक हे एकमेव माध्यम आहे की तुम्ही मोकळ्या मनानं मतदान करा, आपल्या उमेदवाराला मतदान करा आणि शांततेने मतदान पार पाडा. हे करण्यासाठी, हे काम करण्यासाठी, समाजसेवा करण्यासाठी मी माझा उमेदवारीचा अर्ज दाखल केलेला आहे. तो उमेदवारीचा अर्ज मागे घेत आहे आणि मी सध्याच्या ह्या राजकीय वातावरणामध्ये थांबण्याचं काम या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही जरा थांबा म्हणून मी या ठिकाणी थांबत आहे आणि हे थांबून हा मतदारसंघ, ही सावंतवाडी संस्थान, इथले विचार, इथली संस्कृती आणि इथलं बंधुभावाचं मध्ये असलेलं प्रेम हे अबाधित राहावं आणि संघटितरित्या बाहेरून येणाऱ्या शक्तीला आपण त्याचा प्रतिकार करावा या भावनेनं मी आज या ठिकाणी थांबत आहे. आणि थांबत असताना समाजसेवेचं व्रत जे मी स्वीकारलेलं आहे गेली 56 वर्ष ते माझं अखंड असंच चालू राहणार आहे. आणि मग त्याच्यातून अनेक राजकारणामध्ये आज जी उमेदवारी भरलेली मुलं आहेत, जे तरुण आहेत, जे उमेदवार आहेत, ते सगळे माझ्या सहवासामध्ये, माझ्या संस्कारामध्ये वाढलेले आहेत. मग त्यांना योग्य दिशा देणं, योग्य दिशेनं समाज घडवण्याचे प्रयत्न करणे आणि विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देऊन समाजसेवेमध्ये त्याला गुरफटून ठेवणे. आणि काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार कमलाकर दादा सातव यांनी थेऊर येथे नारळ फोडून आपला प्रचारसभांचा शुभारंभ केला. हिंगोली जिल्ह्यात ठिकठिकाणी दुर्गादेवीचं विसर्जन करण्यात आलं. सेनगाव तालुक्यातील सवना येथे देवीच्या विसर्जनाच्या वेळी वेगवेगळे देखावे सादर करण्यात आले. विसर्जनाच्या वेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून आला. तरुणांनो, व्यसनापासून दूर राहा आणि सर्वांनी मतदानाचा हक्क बाजवा असं आवाहन करीत हात उंचावत जय मल्हार मालिकेतील अभिनेते जयदत्त नागे यांनी उपस्थितांची मन जिंकले. जयदत्त नागे येणार असल्यानं परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी जमली होती. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करत तरुणांनी बिडी, सिगारेट, तंबाखू, दारू आदी व्यसनांपासून दूर राहा तसेच सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन जयदत्त नागे यांनी केलं. यावेळी दैनिक पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे व श्रीमंत गणेश तरुण मंडळ नवरात्र महोत्सवाच्या वतीनं देवदत्त नागे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य संयोजक संदीप थोरात, अध्यक्ष राजेंद्र सातव, सलीम मुलानी, सागर गोडसे तसंच समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष गणेश मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
परभणी मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे उमेदवार मंसूर खान यासीन खान यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सय्यद अख्तर यांनी। महाराष्ट्र के अंदर कांग्रेस पक्ष के साथ आपकी जो युति नहीं हुई तो उसका आपके इसके ऊपर जो यहाँ पे इलेक्शन लड़ रहे हैं आप इसके ऊपर असर पड़ेगा क्या महाराष्ट्र में? परभणी के अंदर हमारी युति टूटने से हमें कोई फर्क गिरने वाला नहीं है। ऑलरेडी हमारे वोट बैंक परभणी के अंदर है। उल्टा कांग्रेस को एडवांटेज मिल सकता था हमारे वजह से, मगर हमारे जो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष है आसिम भाई, उन्होंने कहा था कि भाई परभणी में अगर माइनॉरिटी को अगर टिकट छूटता है तो युति के अंदर तो नहीं लड़ाना है। अगर कांग्रेस से गठबंधन नहीं होता है तो अपने लड़ाना है। इस वजह से हमें कोई फर्क गिरने वाला नहीं है। और इस बार जो है तो परभणी के अंदर उम्मीदवार की जो ऐसी खिचड़ी हो चुकी है और 25 साल से जो है तो यहाँ पे शिवसेना आई हुई है, जो कि परभणी के अंदर जो है तो खाली धूल मट्टी और बेरोजगारी और बहुत सी चीजें जो है ये भुगतना पड़ा। और उससे पहले कांग्रेस थी। अब इस बार परभणी का कहना है कि कोई नया चेहरा होना चाहिए और नया चेहरा हमारा समाजवादी पार्टी का आसिम भाई का जो है तो परभणी से लगाव काफी दिनों से है और परभणी की जनता उन्हें बहुत चाहती है। माइनॉरिटी सबसे ज्यादा चाहती है और ये समाजवादी पार्टी हमारी सेक्युलर पार्टी है। इसमें हमें 100% उम्मीद है कि एडवांटेज मिल जाएगा और परभणी के जो भी लोग हैं और हिंदू और मुस्लिम ये सब एक साथ मिलके हमें सपोर्ट करने वाले हैं और ना हम इसमें कोई जातिवादी का और कोई विषय नहीं आने वाला है। अच्छा, ये जिला है, ये शहर माइनॉरिटी का है, यहाँ पे माइनॉरिटी की संख्या भी ज्यादा है, तो आपका प्रोग्राम क्या है? इस परभणी शहर के अंदर ये माइनॉरिटी का शहर है और यहाँ पे जो है तो हर कोई उम्मीदवार चुन के आता है और 5 से 10 साल अपनी पार्टी में रहता है और दूसरी पार्टी में प्रवेश कर लेता है। तो ऐसा 25 साल से हम खुद देख रहे हैं और उसके पहले भी हम देखे हैं। तो इस शहर को हमें अगर मौका मिलता है और जनता खुद कह रही है कि हिंदू और मुस्लिम या दलित भाई हमारे ये कहे कि भाई परभणी को एक नया चेहरा और नई पार्टी होना चाहिए। इस वजह से बीजेपी में हमें चॉइस कहा और आप खड़े जाओ बोल के कहा। हम हमारे तरफ से तो कोशिश कर रहे थे और हौसले हमारे उन्होंने और बुलंद किए और इंशाल्लाह आने वाले दिनों में हमें मौका मिलता है और हम परभणी से अगर मैं चुन के आ जाता हूँ मंसूर खान तो इंशाल्लाह परभणी का पूरा नकाशा बदलेगा और मेट्रो सिटी बना देंगे शहर को। और जनता ने हमें भरोसा दिया है माइनॉरिटी के आप अकेले हैं और अच्छे उम्मीदवार है, हमारी छवि अच्छी है, पार्टी की छवि अच्छी है, सेक्युलर पार्टी है और इसमें हमें वो सबसे बड़ा एडवांटेज मिलने वाला है। और दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दसरा हा उत्सव सर्वत्र आनंदात पार पडला। यावेळी नांदेडमध्ये प्रसिद्ध बालाजी मंदिरातून पालखी काढली जाते। यावेळी मंदिराच्या समितीच्या वतीनं दांडिया कार्यक्रमाचं आयोजन देखील केलं जातं। भाविक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असतात। हिंगोली जिल्ह्यातील राजकीय वारे जोरात वाहत आहेत। यंदाच्या विधानसभेसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे। वेळ आहे मतदान मागण्याची म्हणून सर्वच पक्षांचे कार्यकर्ते निवडणुकीच्या निमित्ताने का होईना चौकात चौकात दिसतायत। याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात। पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। नमस्कार।